नमस्कार मित्रो, आपण मागील व्हिडिओमध्ये योजना दूतची कार्ये, योजना दूतला मानधन किती मिळणार आहे, योजना दूतची अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती घेण्यात आलेली होती। पण योजना दूतचा ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। योजना दूतची वेबसाईट पूर्णपणे सर्व्हर डाऊन आहे, खूप भरपूर वेळ लागत आहे। पण या व्हिडिओच्या माध्यमातून योजना दूतचा अर्ज कसा करता येतो हे संपूर्ण माहिती भेटणार आहे। चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया। आपल्याला rozgar.mahaswayam.go.in या वेबसाईट वरती यावं लागेल किंवा याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही या पेज वरती याल। या पेज वरती आल्यानंतर उजव्या कोपऱ्यात आपल्याला पाहू शकता इथे तुमचा आधार नंबर, युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करता येतं। पण तुम्ही नवीन युजर असाल तर इथे नोंदणी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक करा, त्यानंतर नवीन पेज ओपन होईल। या पेज वरती माहिती आपल्याला भरायची आहे, लॉग इन क्रिएट करायचं आहे। यामध्ये पहा, ज्या उमेदवाराचं तुम्ही अर्ज भरणार आहात, महिला किंवा पुरुष असेल तर त्या व्यक्तीचं पहिले नाव, आडनाव, त्यानंतर इथे आधार कार्ड वरचं आडनाव टाका आणि इथे टिक मार्क करा। त्यानंतर मिडल नेम, इथे जन्मतारीख सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर पहा, इथे सुद्धा आधार कार्डवरच्या नावानुसार लिहित आहात असं टिक करा। इथे लिंक त्यांचं सिलेक्ट करून घ्या। आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक एंटर करा। हा कॅप्चा देण्यात आलेला आहे। संपूर्ण माहिती चेक करून कॅप्चा फिल करून नेक्स्ट वरती क्लिक करा। थोडा वेळ स्लो आहे सर्व्हर पण आणि ही वेबसाईट पण पाहू शकता इथे फिरत आहे, त्यामुळे तुम्ही वेट करा जोपर्यंत नेक्स्ट पेज येत नाही तोपर्यंत। यानंतर जो तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आलेला होता त्यावरती ओटीपी गेलेला आहे, तो ओटीपी इथे फिल करा आणि कन्फर्म वरती क्लिक करा। यानंतर तुमची आधार कार्ड वरची सर्व डिटेल्स ओपन झालेली आहे। यानंतर आपल्याला माहिती भरायची आहे। तुमचं पहिलं नाव, मिडल नेम आणि आडनाव हे आलेलं आहे। आईचे नाव इथे लिहा। त्यानंतर पहा इथून तुमचा ॲड्रेस, आता पहा इथे तुमचा देश आलेला आहे, राज्य आलेला आहे। इथून तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करावा लागेल। जिल्हा तुम्ही इथे टाइप करू शकता किंवा इथून सिलेक्ट करून घेऊ शकता। यानंतर पहा तुमचा तालुका, तालुक्यावरती क्लिक करा। थोडा वेळ इथे सर्व्हर स्लो आहे, फिरत आहे, तोपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल। त्यानंतर तुम्हाला पुन्हा थोडा वेळ थांबावं लागेल, इथे फिरत आहे, चेक करा। फॉर्म अचूकरित्या भरायचा आहे। शहर, इथून तुमचं गाव सिलेक्ट करावं लागेल। यानंतर पहा इथून तुम्हाला मातृभाषा सिलेक्ट करावी लागेल। आता मातृभाषा आपली मराठी। यानंतर पहा पत्ता इथे फिल करावा लागेल, तुमच्या गावचं नाव, पिन कोड। त्यानंतर पहा धर्म, इथून तुमचा धर्म जो काही आहे, हिंदू जो काही आहे तो सिलेक्ट करा। वैवाहिक स्थिती, मॅरिड आहात, अनमॅरिड आहात, जे काही आहात हे तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागेल, पहा। त्यानंतर स्पाउस नेम, म्हणजे जर मॅरिड आहात, पत्नीचा फॉर्म भरत असाल तर स्पाउस नेम मध्ये पतीचे नाव लिहा। त्यानंतर पहा जात प्रवर्ग, इथून तुमची SC, ST, VGNT जी काही कॅटेगरी आहे, OBC। त्यानंतर पहा SEBC जो काही मराठ्यांसाठी कास्ट आहे ती, EWS, ओपन जो काही कॅटेगरी आहे ती तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर उपजात आणि पोटजात, इथून तुम्हाला सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे। थोडा वेळ इथे फिरत आहे, ओके। इथून तुमची कॅटेगरी इथून सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर पहा स्वयंरोजगार करण्यास इच्छुक आहात काय, स्वयंरोजगार करण्यास इच्छुक आहात, त्यामुळे होय वरती क्लिक करा। त्यानंतर पहा क्वालिफिकेशन, इथून तुम्हाला शैक्षणिक अर्हता गट सिलेक्ट करायचा आहे, इथून तुम्ही सिलेक्ट करा। तुमचं शिक्षण काय झालेलं आहे, बिलो SSC, SSC, HSC जे काही झालेलं आहे, ग्रॅज्युएट झालेला असाल तर ग्रॅज्युएट इथून सिलेक्ट करू शकता। त्यानंतर पहा स्ट्रीम प्रवाह, इथून स्ट्रीम प्रवाह म्हणजे तुम्ही कोणत्या साइडमधून ग्रॅज्युएट कंप्लीट केलेला आहात, आर्ट, कॉमर्स, ॲग्रिकल्चर, कम्प्युटर सायन्स, ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। प्रत्येक वेळेला तुमचं इथे फिरत असणार आहे, कारण स्लो वर्किंग वेबसाईट आहे। अशा पद्धतीने भरत गेला तर तुमचा फॉर्म भरला जाणार आहे। त्यानंतर पहा शिक्षण मधून आपल्याला पुन्हा इथून, आता कॉमर्स केलेला आहात तर कोणत्या ह्याच्यातून, BCom तर BCom मधून येणार आहे। त्यानंतर पहा विशेषीकरण, यामधून तुम्हाला तुमच्या कोणत्या विषयातून तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहात, उदाहरणार्थ कॉमर्स केला असाल तर अकाउंट मधून, किंवा उदाहरणार्थ कॉमर्स केला असाल तर इथे ऑप्शन आहेत अकाउंटन्सी, यामधून जे काही आहे तो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता। त्यानंतर पहा पात्रता स्थिती, या ऑप्शन मधून तुम्ही कंप्लीटेड केलेला आहात, परसुईंग म्हणजे आता तुम्ही सध्या कॉलेज करत आहात, तर कंप्लीटेड असाल तर कंप्लीटेड। स्कोरिंग प्रकार, यामधून तुम्हाला स्कोरिंग प्रकार पर्सेंटेज मध्ये द्यायचा आहे,
ग्रेडमध्ये द्यायचं आहे की कोणत्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. उदाहरणार्थ पर्सेंटेज, तर तुम्हाला उत्तीर्ण वर्ष इथून सिलेक्ट करावं लागेल. उत्तीर्ण वर्ष पहा तुमच्या सर्टिफिकेटवर असतं, उदाहरणार्थ मार्च 2021 वगैरे वगैरे. त्यानंतर टक्केवारी इथे तुमची टाईप करा. यानंतर पहा माध्यम, तुमचं कोणतं माध्यम आहे ते इथे सिलेक्ट करू शकता, मराठी. त्यानंतर संस्था तुमची, कॉलेजचं नाव इथून सिलेक्ट करू शकता. बोर्ड, विद्यापीठचं नाव इथून तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. कोणत्या विद्यापीठमधून तुम्ही शिकलेला आहात ती विद्यापीठ इथून सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पाहू शकता इथे मोबाईल क्रमांक आहे, आणखीन एक दूरध्वनी क्रमांक देणार असाल तर द्या. ईमेल आयडी इथे एंटर करा. त्यानंतर पहा सेट केलेला पासवर्ड तुम्हाला, उदाहरणार्थ एक्झाम्पल @123 तुमचं नाव वगैरे टाकून वगैरे टाकून तुम्ही तुमचा सेट पासवर्ड करायचा आहे. संकेत शब्द पुन्हा, म्हणजे तो पुन्हा पासवर्ड इथे एंटर करायचा आहे आणि खाते तयार करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यानंतर पहा आफ्टर सक्सेसफुल रजिस्ट्रेशन प्लीज लॉग इन अँड युअर रिमाइनिंग एज्युकेशन क्वालिफिकेशन. ओके वरती क्लिक करा. सक्सेस, यू आर सक्सेसफुली रजिस्टर्ड विथ महारोजगार. प्लीज चेक ईमेल और SMS फॉर युजर नेम अँड पासवर्ड. ओके वरती क्लिक करा. यानंतर पहा तुमचा रजिस्ट्रेशन ID किंवा आधार नंबर टाकू शकता आणि जो तुम्ही पासवर्ड क्रिएट केलेला होता तो तुम्ही इथे एंटर करू शकता. आता रजिस्ट्रेशन ID तुमच्या मोबाईलच्या SMS तसेच ईमेल मध्ये गेलेला आहे, तो इथे एंटर करा. पासवर्ड एंटर करा आणि लॉग इन वरती क्लिक करा. लॉग इन केल्यानंतर पाहू शकता तुमची प्रोफाईल ओपन होईल. यामध्ये तुमचा मोबाईल नंबर, नाव, ईमेल ID आलेला आहे. खालती या वैयक्तिक माहिती तुमची पूर्णपणे आलेली आहे, चेक करू शकता. त्यानंतर शैक्षणिक माहितीवरती क्लिक करा. तुम्ही जी माहिती भरलेला आहात ती येऊन जाईल. कामाचा अनुभव भरलेला नाही, इतर तपशील सुद्धा भरलेला नाही. तर आपल्याला आता ही माहिती भरण्यासाठी संपादित करा हा ऑप्शन आहे, इथे पाहू शकता. त्या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. यानंतर पहा वैयक्तिक माहितीवरती येऊन जाल. इथे तुम्हाला जी माहिती एडिट करायची आहे ती एडिट करून घेऊ शकता. एडिट ऑप्शनवरती आलेला आहात. हे संपूर्ण माहिती तुमची कास्ट वगैरे ही ऍड केल्यानंतर इथे सुधारणा करा या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. त्यानंतर पहा शैक्षणिक माहितीवरती क्लिक करा. शैक्षणिक माहितीमध्ये तुमची आता जी काही माहिती भरलेला आहात त्याच पद्धतीने आणखीन कोणती माहिती असेल शैक्षणिक माहिती तर तुम्ही इथे ऍड करू शकता. उदाहरणार्थ पहा MSc वगैरे वगैरे, HSC SSC जर तुम्ही केलेला असाल तर तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता आणि त्यानंतर इथे चूज फाईल करून तुम्ही तो अपलोड एज्युकेशन सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करू शकता. स्किल व्होकेशनल कोर्स जर केला असाल कोणता तर तो सुद्धा इथून अपलोड करू शकता. त्यानंतर पहा कामाचा अनुभव या ऑप्शनवरती या. तुमचं जर कोणतं काम यापूर्वी केलेलं आहात किंवा आता कामावरती आहात तर त्याचा कामाचा अनुभव इथे तुम्ही एंटर करू शकता. तुमचा अनुभव, कोणतं काम केलेलं आहात, कोणत्या संस्थेत आता तुम्ही चालू आहात की काम सोडलेलं आहात, क्षेत्र, अनुभव, प्रकार हे तुम्ही इथे कामाचा अनुभव मधून ऍड करू शकता. इतर तपशील मध्ये या. इतर तपशील मध्ये आल्यानंतर पहा परफेक्ट जॉब लोकेशन. आता तुम्हाला कोणत्या ठिकाणी जॉब लोकेशन पाहिजे ते तुम्ही तुमचा जिल्हा इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने पहा इथे तुम्हाला ज्ञात भाषा, कोणकोणती भाषा ज्ञात आहे. उदाहरणार्थ मराठी भाषा वाचता येते, लिहिता येते, सांगता येते. तशीच हिंदी भाषा वाचता येते, लिहिता येते, सांगता येते. इंग्लिश भाषा सुद्धा तुम्हाला येते, सांगता तर इथे घ्यायचं आहे. त्यानंतर पहा निपुण मध्ये इथे फ्लुएंट, मॉडरेट आणि पुअर. म्हणजे पहा फ्लुएंट म्हणजे चांगल्या प्रकारे येतं, मॉडरेट म्हणजे मीडियम. तर तुम्ही ते ऑप्शन घेऊ शकता. इंग्रजीमध्ये जे काही तुम्हाला येतं ते सिलेक्ट करा. त्यानंतर पहा कापड गिरणी कामगार आहात का असल्यास इथे होय किंवा नाही. आपण दारिद्र्य रेषेखालील आहात काय असल्यास होय किंवा नाही. प्रकल्पग्रस्त आहात काय, होय किंवा नाही. भूकंपग्रस्त आहात काय, होय किंवा नाही. आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहात काय, येस करा. आणि तुम्हाला इथे डोमेसाइल सर्टिफिकेट किंवा SSC पासिंग सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट अपलोड करू शकता. शारीरिक विशेषता, आपण दिव्यांग आहात काय असल्यास होय, नसल्यास नाही. असल्यास येस करून तुम्हाला कोणती डिसॅबिलिटी आहे ती तुम्ही इथे ऍड करू शकता. त्यानंतर पहा पार्श्वभूमी उमेदवार, अंशकाली उमेदवार आहात काय, माजी सैनिक आहात काय असल्यास होय, नाही. खेळाडू आहात काय, येस किंवा नो. बँक डिटेल्स ऍड करायचे आहे. बँक नेम, IFSC कोड, अकाउंट नंबर, ब्रँच कोड. अपलोड कॅन्सल चेक पासबुक एनी डॉक्युमेंट, म्हणजे तुमचं पासबुकचं फोटो इथे अपलोड करायचा आहे. आता ही बँक डिटेल्स तुम्ही काळजीपूर्वक भरा कारण तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर याच खात्यात पैसे येणार आहेत. त्यानंतर पहा डोमेसाइल अपलोडेड सक्सेसफुलीचा मेसेज येऊन जाईल. ओके वरती क्लिक करा. आता इथे फाईल JPG अपलोड केलो, नाही सपोर्ट झाली. PDF फाईल तुम्ही अपलोड करून पहा. PDF फाईल तुमची अपलोड होऊ शकते. यानंतर पहा चेक अपलोडेड सक्सेसफुलीचा मेसेज येऊन जाईल. ओके वरती क्लिक करा. यानंतर पहा आपल्याला एक प्रोफाईल फोटो अपलोड करावा लागेल. इथे अपलोड प्रोफाईल फोटो इमेज यावरती क्लिक करा आणि तुम्ही जिथं प्रोफाईल ठेवलेला आहात
आणि जिथे तुम्ही प्रोफाईल फोटो ठेवलेला आहात तिथून अपलोड करून घ्या। त्यानंतर पहा प्रोफाईल इमेज अपलोडेड सक्सेसफुलीचा मेसेज येऊन जाईल, ओके वरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला एक रिझ्यूम अपलोड करायचा आहे, इथे अपलोड रिझ्यूम नावाचा ऑप्शन आहे, ब्राउज करा, रिझ्यूम तुमचा एक तयार करावा लागेल आणि तो अपलोड करावा लागेल ब्राउज मधून। रिझ्यूम अपलोडेड सक्सेसफुली येऊन जाईल, ओके वरती क्लिक करा। आता तुमचा फोटो सुद्धा दिसत आहे। यानंतर तुमची माहिती भरलेली ओपन होईल, इथे इथे पहा जनरेट रिसीट नावाचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे। यानंतर तुमची रिसीट जनरेट होऊन जाईल, थोडा वेळ वेट करावा लागेल रिसीट जनरेट व्हायला। रिसीट जनरेट झाल्यानंतर पहा इथे डाउनलोड नावाचा ऑप्शन आहे, ती रिसीट तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे। याला एम्प्लॉयमेंट कार्ड असे म्हणतात, त्यामुळे ही रिसीट डाउनलोड करून ठेवायची आहे। यानंतर पहा माझे प्रोफाईल शिफारस नोकरी त्या खालती आहे, जॉब CMYKPY ट्रेनिंग सर्च या ऑप्शन वरती यावं लागेल। तुम्ही लॉग आउट झाला असेल तर लॉग इन करून तुम्ही या ऑप्शन वरती यायचं आहे, जॉब CMYKPY ट्रेनिंग सर्च यावरती क्लिक करा। इथे तुम्हाला नोकरी शोधा हा ऑप्शन येईल, इथे आपल्याला टाईप करावं लागेल योजना दूत टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करावं लागेल। सर्च केल्यानंतर योजना दूत आता इथे पाहू शकता, योजना दूत सर्च करा, प्लीज वेट होऊन जाईल। आणि इथे तुम्हाला आता पाहू शकता ज्या काही नोकरी आहेत शोधणार आहात ते इथे आलेले आहेत। योजना स्पेस दूत टाकल्यानंतर प्रत्येक जिल्हा वाईज तुम्हाला इथे येऊन जाईल। आता इथे सातारा जिल्ह्यातील आहे, इथे पहा योजना दूत ग्रामपंचायत योजना दूत मल्टीटास्किंग इथे आता धुळे जिल्ह्याचे आहेत। तर तुमच्या जिल्ह्यासाठी योजना दूत नावाचा ऑप्शन आता कशा पद्धतीने आहे ते पहा, इथे ग्रामपंचायत साठी आहे, ग्रामपंचायत गुजरवाडी P अशा पद्धतीने पहा, इथे साताऱ्याची आहे। अशा प्रकारे तुमच्या जिल्ह्याची इथे शोधायची आहे। तुमची ग्रामपंचायत जर आली तर तुमची ग्रामपंचायत सुद्धा इथून सिलेक्ट करू शकता। आता पाहू शकता योजना दूत किंवा योजना DOOT दूत किंवा योजना दूत ग्रामपंचायत असं सर्च करावं लागेल। तुमची ग्रामपंचायत येते का पहा, तुमचा जिल्हा येतोय का पहा। उदाहरणासाठी पहा इथे योजना दूत आहे, ग्रामपंचायत वाहिनी भंडारा जिल्ह्यातील। आता जर या पोस्ट साठी अप्लाय करायचं असेल तर इथे अप्लाय करावं लागेल। आता तुमच्या ग्रामपंचायतीच्या पोस्ट इथे येत असतील तर सर्च करा, येत नसतील तर ट्राय करावं लागेल। आता अजून अद्याप या पोर्टलवरती योजना दूत ग्रामपंचायतीच्या आलेल्या नाहीत, ज्यावेळी येतील त्यावेळेला अशा पद्धतीने तुमच्या ग्रामपंचायतीचं नाव येईल किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव येईल, त्यावेळी इथे अप्लाय करता येतं। नाव आल्यानंतर इथे अप्लाय वरती क्लिक करा। त्यानंतर पहा अप्लाय केल्यानंतर आय हॅव रीड सर्व काही वाचलेलं आहे, स्किल वगैरे वगैरे, आणि आता आपल्याला याला मान्यता द्यायची आहे, ओके वरती क्लिक करा। मित्र पाहू शकता अशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे। अप्लाय केल्यानंतर ओके पॉपअप आलं, त्यानंतर अप्लाय सक्सेसफुलीचा मेसेज इथे येणार आहे। आता सर्व्हर खूप डाऊन आहे, आपली ग्रामपंचायत येत नाही, आपला जिल्हा येत नाही, त्यामुळे तुम्ही ट्राय करा। पण अशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे। फॉर्म भरल्यानंतर अप्लायड झाल्यानंतर इथे पहा जॉब CMYKPY ट्रेनिंग अप्लाय स्टेटस वरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक करून आता साईट खूप स्लो आहे, इथे क्लिक करून आपल्याला इथं तुम्ही अप्लाय केलेल्या ज्या ज्या काही नोकरी आहेत त्या दिसून येतील आणि इथे तुम्हाला अप्रोल किंवा पहा आपल्याला तिथे स्थिती पाहता येणार आहे अप्लायड। आणि ज्यावेळी तुमचं सक्सेस होऊन जाईल म्हणजे त्या जॉबसाठी तुम्ही पात्र असाल त्यावेळेला तिथे तुम्हाला दिसणार आहे सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला स्थितीमध्ये शॉर्ट लिस्टेड असा ऑप्शन दिसून येईल। आता सर्व्हर पाहू शकता 2 ते 3 तास लागून हा फॉर्म मी भरलेला आहे, पण खूप स्लो सर्व्हर आहे। rozgar.mahasayam.go.in या वेबसाईटवरती फॉर्म भरणं सोपं नाही आहे। तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप चॅनल देतोय, तिथे जाऊन फॉलो करा। ज्यावेळी योजना दूतचे फॉर्म ओपन होतील, अप्लाय करता येतील, त्यावेळेला तिथे सर्वात प्रथम आम्हाला सांगता येईल। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।